देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील इंधन परिस्थितीवर भाष्य करत मोठं वक्तव्य केलं आहे। पेट्रोल डिझेलची कोणीतरी साठेबाजी करते असं म्हणत त्यांनी कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त केला। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून इंधन साठवू नये असं आवाहनही त्यांनी केलं। प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात इंधन टंचाई आणि साठेबाजीच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे। एकीकडे नॉर्मल पेट्रोल डिझेलची खपत वाढलेली आहे आणि त्याच वेळी कमर्शियल जे ऑइल आहे, पेट्रोल डिझेल आहे, याची खपत मात्र थोडी कमी होताना दिसते आहे। याचा अर्थ नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियलकडे वळवली जाते आहे का, याची पडताळणी करणं गरजेचं आहे। त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत, कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो, याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे।